आणि इतर वेळ ते शेती पशुपालन असला उद्योग करायचे। त्यांचा स्वतःचा घोडा असायचा आणि स्वतःचे शस्त्र असायचे। एका बारगीराला एक घोडा असे 25 बारगीरांच्या वर्दी एक हवालदार नेमलेला असायचा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाबद्दल माहिती घेणार आहोत। त्या घोडदळामध्ये नेमके अधिकारी कोण होते, त्या सैनिकांना व अधिकाऱ्यांना पगार काय होता आणि त्यांची कामे काय काय असायची हे बघणार आहे। चला तर मग सुरू करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घोडदळामध्ये मुख्य दोन प्रकारचे सैनिक असायचे, एक म्हणजे शिलेदार आणि दुसरे म्हणजे बारगीर। शिलेदार फक्त लढाईच्या वेळी सैन्यामध्ये दाखल व्हायचे आणि इतर वेळ ते शेती पशुपालन असला उद्योग करायचे। त्यांचा स्वतःचा घोडा असायचा आणि स्वतःचे शस्त्र असायचे। बारगीरांपेक्षा त्यांना जास्त पगार मिळायचा, फक्त फरक एवढाच असायचा की त्यांना पगार फक्त लढाईच्या वेळेपुरताच मिळायचा। दुसरे म्हणजे बारगीर। बारगीर म्हणजे कोण, जे 12 महिने सैन्यांमध्ये नोकरी करायचे। त्यांना शस्त्र आणि घोडा हे सरकार पुरवायचं आणि त्यांना महिन्याला पगार मिळायचा। आता बघूया घोडदळाची संपूर्ण रचना कशी होती। एका बारगीराला एक घोडा असे 25 बारगीरांच्या वर्दी एक हवालदार नेमलेला असायचा। हवालदारासोबत एक पखालजी आणि एक नालबंद असायचा। आता पखालजी म्हणजे कोण, तर जो 25 बारगीरांना अन्न पुरवठा करायचा, त्यांची जेवणाची व्यवस्था वगैरे बघायचा। नालबंदाचे काम काय असायचं, तर त्यांनी सर्व घोड्यांची काळजी घ्यायची। त्यांच्या पायाला नाल मारणे, चारा पाणी वगैरे हे सर्व काम नालबंदाचे असायचे। अशा 5 हवालदारांवर एक जुमलेदार असायचा, म्हणजेच एका जुमलेदाराच्या हाताखाली तब्बल 125 बारगीर असायचे। जुमलेदाराला पालखी चमान आणि 500हून वार्षिक पगार असायचा। अशा 10 जुमलेदारांवर एक हजारी नेमलेला असायचा, त्यालाच सुभेदार असे म्हणायचे। त्याला सुद्धा पालखी चमान आणि वार्षिक 1000हून पगार मिळायचा। याच्यासोबत एक मुजुमदार आणि एक मराठा कारभारी आणि एक जमिनीस असायचा। मुजुमदाराचं काम काय असायचं, सैन्याचा जमा खर्च बघणे हे त्याचं मेन काम असायचं। मराठा कारभारी जो होता त्याचं काम असायचं की जमाबंदी म्हणजेच जमीन महसूल नोंद, खातेदारी म्हणजेच खाती तपासायची आणि लेखन प्रकरणी त्याची जबाबदारी असायची। सुभेदाराबरोबर आणखी तिसरा अधिकारी असायचा, त्याला जमिनीस असे म्हणायचे। जमिनीसाचे काम जमीन महसूल गोळा करणे, जमिनीचे मापन करणे आणि पिकाची पाहणी करणे हे त्याचे मुख्य काम होते। या तिघांना सालाना 500हून पगार आणि पालखीचा मान मिळायचा। यांच्यावरती एक अधिकारी असायचा, त्याला पंच हजारी म्हणायचे, म्हणजेच अंमलदार। त्याच्या हाताखाली 5 सुभेदार म्हणजेच 5 1000 अधिकारी असायचे। पंच हजारी अधिकाऱ्याला 2000हून सालाना पगार आणि पालखीचा मान मिळायचा। या सर्वांच्या वरती एकच मुख्य अधिकारी असायचा, त्याला सरनोबत असे म्हणायचे। स्वराज्याचे पहिले सरनोबत कोण होते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा। सरनोबताजवळ वाकनिसीचे कारकून आणि जासूद ठेवायचे। त्यांच्याजवळ बहिर्जी जाधव नाईक हा मोठा हुशार आणि चौकस जासूद होता। त्यांना जासुदाचे नाईक म्हणून नेमले होते। तर मित्रांनो, अशी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाची रचना। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा। तुम्हाला अशा प्रकारची आणखी कोणती माहिती पाहायला आवडेल हे सुद्धा कळवा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।